खरं बोलणं गुन्हा आहे का आणि खरं बोलणाऱ्याला शिक्षा दिली पाहिजे का? नियम काहीही असतील, पण जेव्हा या देशातला कायदा त्यांचं इंटेन्शन काय हे मान्य करतो, विजय गवळींचे इंटेन्शन काय, जर इंटेन्शन चांगलं असेल तर कदाचित सरकारने विजय गवळींचा सत्कार केला पाहिजे. माझं स्वतःचं वैयक्तिक मतही असं आहे, या देशाचं संविधानही असं सांगतं. प्रमोदजी, तुम्ही ऐकलं सुबोध मोहितेने 3 मुद्दे उपस्थित केले. 4 महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये फडणवीस सरकारला एक विश्वास व्यक्त करता आला असता, विश्वास दाखवता आला असता महाराष्ट्राला की कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे. याचं कारण असं आहे की हे वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. वाय.सी. पवारही म्हटले की हे वर्षानुवर्षे चालत आले आहे. आता ते बदलण्यासाठी यांना जर निवडून दिलं असेल तर यांचा कारभार हा वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. नक्कीच गेला पाहिजे आणि त्या वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे असं स्वतः तेच अपोजिशनमध्ये असताना सांगत होते. म्हणजे साधं उदाहरण आहे की जेव्हा दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला. मग त्याच तत्वानुसार पानसरेंची हत्या झाल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात, तुम्ही पदाचा नाही राजीनामा किंवा गृहमंत्री पदाचा तरी राजीनामा देऊ शकला असतात, ते पद तरी सोडू शकला असतात. म्हणजे तुम्ही शेवटी हे सिद्ध केलं की राजकारणच होतं तुमचं. तुम्हीही प्रामाणिक नाही तुमच्या वक्तव्याशी, तुम्ही तेव्हा मागण्या केल्या. दुसरी गोष्ट, तुम्ही जवखड्याचं उदाहरण घ्या. इतकं भयानक देशाला हादरून सोडणारा हत्याकांड झालं. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून ही व्यक्ती त्या जवखड्याच्या पीडित कुटुंबाला भेटायलाच गेली नाही कितीतरी दिवस. म्हणजे अगदी दुसऱ्या म्हणजे ओवेसी सारखा माणूस MIMचा हैदराबादचा येऊन गेला, बाकीचे लोक गेले, पण मुख्यमंत्र्यांनी जाऊन कधी त्यांची विचारपूस करण्याचं इच्छा दाखवली नाही. पानसरेंना गोळीबार झाल्यानंतर ते 5 दिवस मरण आणि जगण्याचा संघर्ष करत होते कोल्हापुरात, पण मुख्यमंत्री म्हणून हे त्यांनी जाऊन तिथे चौकशी पण केली नाही. सर्व राजकीय पक्षांचे लोक गेले, त्यांच्या विरोधी विचाराचे लोक गेले, त्यांच्या विचाराचे लोक गेले, परंतु तासगावला RR पाटलांचा अंत्यसंस्कार अटेंड केल्यानंतर फक्त 1 तासावर असलेल्या कोल्हापूरला जाण्याची मात्र त्यांनी तयारी दाखवली नाही. ही जी गोष्ट आहे तुमच्या संवेदनशीलतेची आहे. जर मुख्यमंत्री घटनास्थळीच पोहोचत नसतील आणि फक्त मुंबईच्या मंत्रालयात बसून फक्त सगळे आढावा घेणार असतील, जर जेलमधून 5 कैदी निघून जाणं, पळून जाणं ही या देशाला भूषणावह घटना नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादी चौकशी समिती नेमल्यानंतर ती अत्यंत गंभीरपणे त्यांनी चौकशी केली पाहिजे. आणि जर हा सगळा भ्रष्टाचाराची माहिती कोणी देत असेल तर त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. हे होत नाही आहे. नाही का, कैदी पळून जाणं त्याचं समर्थन करण्याचं काही कारण नाही, परंतु ते कैदी पळून गेलेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय, मुख्यमंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे गेलेत ठीक आहे. मुख्यमंत्र्यांचं नाव मी बाजूला घेतो. तुमचं सरकार मला सांगा, तुमच्या सरकारची जबाबदारी नाहीये प्रवीणजी? सरकारची मला सांगा, एक माणूस, एक कर्मचारी, सरकारची निश्चितपणे जबाबदारी आहे. माझा साधा प्रश्न आहे, त्या कर्मचाऱ्याने तुम्हाला अधिक माहिती दिलेली आहे, त्या माहितीचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. महाराष्ट्रातील सगळे जे कारागृह आहेत त्यातला भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे का ती माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी गृह खातं काहीच करत नाही? आता वाय.सी. पवार साहेब माहिती आहेत, त्यांच्या काही गोष्टी सिक्रेसी असतात. एखाद्या गोष्टीवर निर्णय घेत असताना, माहीत घेत असताना सर्वच गोष्टी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ते नेमकं काय करतायत हे सांगायची आवश्यकता असे नाही, गरज आहे असं वाटत. त्यांनी येणाऱ्या उद्या परवाच्या काळामध्ये त्यांनी काय केलं हे तुम्हाला दिसेल ना. आज त्यांनी स्वतः सांगितलं की मीरा बोरवणकरांना त्यांनी तशा प्रकारची सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्याशी चर्चा त्यांनी करणार होती, केलीही असेल. आणि त्यामुळे केवळ नागपूरला झालं, कैदी पळाले म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा द्या, अशा प्रकारचं कुठेतरी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन बोलणं मला त्या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही. मी अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो, सरकार जरी आमचं त्या ठिकाणी असलं तरी बाजू घेतोय असं सांगायचं काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस एक उमदं नेतृत्व आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की हे नेतृत्व त्या ठिकाणी होम डिपार्टमेंट स्वतःकडे एवढ्यासाठी घेतलंय. मगाशी कोणीतरी आक्षेप घेतला की 3 गोष्टी त्यांनी फेल्युअर त्यांचा आहे, तर मला अजिबात फेल्युअर त्यांचं वाटत नाही. गृहमंत्री पद उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा घेतलेलं आहे. वसंतराव नाईक असतील, वसंतदादा असतील, शरद पवार साहेब असतील, सुधाकरराव नाईक साहेबांपर्यंत, मी जर चुकत नसेल पवार साहेब, तर ह्यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलेले आहेत. आपण जर RR पाटील साहेबांची जर वक्तव्य पाहिलीत तर होम खात्याची साधी 5-10 कोटीची खरेदी करायची असेल, व शस्त्रास्त्र असतील किंवा इतर काही मशिनरी असेल तर फाईल CM कडे जायची. मग पुन्हा तो प्रवासाचा वेळ असायचा, तो ब्युरोक्रेसी काय असते ती आपल्याला विलासजी चांगली माहीत आहे. आणि मग निर्णय घ्यायला उशीर झाला की पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेणार, तुम्ही टीका करणार, काल झाला उद्या का ॲक्शन घेतली. आणि जर होम खातं स्वतः मुख्यमंत्र्याकडे असेल तर जे तुम्हाला प्रॉम्प्ट ॲक्शन आहे, क्विक डिसिजन अँड प्रॉम्प्ट ॲक्शन, ती मुख्यमंत्री घेऊ शकतात. आणि मी सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी असणाऱ्या फोर्सेसचं युटिलायझनही चांगल्या पद्धतीने करू शकतात. दरेकरांनी खुलासा केलेला आहे, पटतोय तुम्हाला?
आवाज ब्रेक झाला. नाही, दरेकरांनी जो खुलासा केलेला आहे तो योग्य वाटते तुम्हाला? बघा, याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की उमदं नेतृत्व आहे, ठीक आहे, याच्यावर ती टाइम विल से. पण यांनी दुसरी गोष्ट जी सांगितली की हे कसे ॲडमिनिस्ट्रेटर आहे हे उद्या दिसेल. प्रॉब्लेम असा आहे की लॉ अँड ऑर्डरमध्ये उद्याचा विषय राहत नाही. मर्डर आहे, रेप आहे, गँगवॉर आहे, याच्यामध्ये उद्या हा सब्जेक्टच राहत नाही ना. त्याच्यामुळे आता पवार साहेबांनी सांगितलं की हे पॉलिटिशियन आहे, ऑनेस्ट पॉलिटिशियन नाही. त्यांनी राजीनामा मागितला पण स्वतःहून गृह खातो त्याला तयार नाही. माझा हा मुद्दा आहे की उद्या दिसेलचा मुद्दा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी प्रायोरिटी ठरवली पाहिजे. प्रायोरिटी अशी राहते की तुम्हाला उद्घाटनाला किती वेळ द्यायचा, लग्न समारंभाला किती वेळ द्यायचा, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला किती वेळ द्यायचा, तुमचा टोटल टाइम जेवढा अवेलेबल आहे त्यापैकी मॅक्सिमम टाइम लॉ अँड ऑर्डरवर तुम्हाला किती द्यायचा आहे. TN सेशनचं उदाहरण मी तुम्हाला देईल की इलेक्शन कमिशनचं वर्किंग TN सेशन येण्याच्या आधी पॉलिटिकल पार्टीला माहित नव्हतं. पण इन ए डे ओनली TN सेशन हॅज प्रूव्ड की इलेक्शन कमिशनचे राईट्स काय आणि पॉलिटिकल पार्ट्या कशा सरळ झाल्या. त्याच्यामुळे उद्या दिसेल किंवा आम्हाला वेळ द्या किंवा मागच्या गव्हर्नमेंटने काय केलं, हा मुद्दा पर्टिक्युलरली लॉ अँड ऑर्डर मिनिस्ट्रीमध्ये चालत नाही. कितीतरी मर्डर होऊन जातील या चक्करमध्ये. म्हणून स्ट्रेंथनिंग द सिस्टम मी जे सांगितलं 3 फेल्युअर उपस्थित करतायत. माझाही तो साधा प्रश्न आहे की कधी किती खून पडल्यानंतर सरकार जागा होणार आहे, किती हत्या झाल्यानंतर, किती गोळीबार झाल्यानंतर अशा घटना किती वाट बघायची. नाही, त्याचं कारण असं आहे की मी पोलीस खात्यात होतो. मी माटुंग्याला एवढा गुन्हेगारांच्या विरुद्ध युद्ध आरंभलं होतं तरी माझ्याकडे फुटपाथवरती 1, 2, 3, 4, 5, 6 मर्डर झाले आणि त्यांचा मला छडा लावता येत नव्हतं. मी रात्रंदिवस फिरत होतो. प्रश्न असा आहे की शेवटी लॉ अँड ऑर्डर काही जादूची खांडी फिरवल्यानंतर लगेच आज इकडे होती ती उद्या इकडे झाली असं होत नाही. आता जसं मगाशी मी म्हटलं, तुम्ही म्हटले पुन्हा चौकशी म्हणजे या देशातली जर लोकशाही स्वीकारलेली आहे तर कुणालाही तशी डायरेक्ट खून केलेला आहे माहिती आहे, आम्हाला माहिती असतं तरी डायरेक्ट तेव्हा फाशी देता येत नाही. प्रश्न सिस्टम सेट केली आहे, ती सिस्टीमला कुठेतरी तुम्हाला एक तर सिस्टीम तरी पाळावी लागेल किंवा सिस्टीम तोडून जर काही करायचं असेल तर मग उद्या प्रत्येक कर्मचारी या सिस्टीम तोडत राहील आणि मग आपण म्हणणार की हा याने सत्याच्या विरुद्ध लढत होता म्हणून. आणि मला स्वतःला माहिती पोलीस संघटना तोडताना आम्हाला काय त्रास झालेला आहे. पोलीस संघटनासुद्धा त्यांचं म्हणणंच हे होतं की आम्ही आमचे हक्क मिळवण्याकरता उभारलेली आहे. प्रश्न असा आहे की कुठेतरी काहीतरी गृह खातं एक असं खातं आहे ज्वलंत की जिथे तुम्हाला अतिशय संवेदनशील याच्याने काम करावं लागतं. आणि ह्या बदल्या आणि हा जो विषय आला मगाशी की योग्य अधिकारी योग्य ठिकाणी नेमला पाहिजे. इतके योग्य अधिकारी जर ह्या राज्यात असतील की योग्य ठिकाणी नेमायला सगळीकडे अधिकारी असतील तर मला वाटतं मग कायदा सुव्यवस्था उद्भवण्याचा काही प्रश्न नाही आहे. पण खरं स्किल ज्याच्यात असतं की जो अधिकारी जिथे आहे त्याच्याकडनंच काम करून घ्या, नाही त्याला घरी पाठवा. पण ते करताना त्याला काहीतरी वेळ जातो, काही तासात किंवा काही दिवसात होत नाही ते. आणि हे जोपर्यंत प्रशासनाचे नियम आहेत, कायदे आहेत या देशात, तर त्यामुळे मला वाटतं त्याला थोडा वेळ जाईल. चला, थोडा वेळ जाईल असं तुमचंही म्हणणं आहे. मी विजय गवळी यांच्याकडे पुन्हा जातो. विजय गवळीजी, मला हे सांगा, ही ती चर्चा तुम्ही ऐकलेली आहे? कोण काय बोलतंय, सगळे मान्यवर आहेत, ठीक आहे. आता मला तुमचं मत सांगा. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत मोठं काम तुम्ही केलेलं आहे. कारण सातत्याने असे प्रकार नागपूरच्या जेलमध्ये होत होते, इतरही जेलमध्ये होतात. येरवडा असेल किंवा नाशिक असेल किंवा अर्थर रोड असेल, या सगळ्या जेलमध्ये असे प्रकार होतात. पण कुणीही एकही माणूस अशा प्रकारे पुढे आला नाही आणि त्यांनी माहिती दिली नाही. तुम्ही खूप मोठं काम केलेलं, सरकार तुम्हाला शिक्षा देईल, पण माध्यमं तुमचा गौरव करतील, तुमच्या पाठीशी असतील. मला हे सांगा की आता हे बोलताना तुम्हाला भीती वाटली नाही का, ही सगळी माहिती देताना? कारण भीती हा शब्द यासाठी की तुमच्यावर कारवाई होऊ शकते, भीती वाटली नाही तुम्हाला? बरोबर आहे सर. आता पहा कसं आहे, या राजनीती वळण फिरलं चाकरी शेवट. बरोबर आहे. कोणा स्त्रीची जर इज्जत लुटत असली तर त्यावेळेस तो कर्मचारी जाणार नाही.
आहे ना. कुण्या आई बहिणीची इज्जत लुटली तर तो व्यक्ती तिथं जाणार नाही, कारण की तो दुरून बघणार आणि घरात उठून पळणार, अशी परिस्थिती निर्माण होईल. हम्म. आणि अशा याच्यामध्ये पोलिसांचे हात सगळे बांधलेले राहतील. हम्म. आता मला सांगा हे सगळं अशा स्थितीमध्ये नाही, आता- समोर- नाही, तुमचं मत सांगा मला की आता हे सगळं चौकशी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस त्यांनी चौकशी केलेली आहे. तुम्हाला वाटतं इथून पुढे नागपूरमधला जो हा काळा कारभार आहे तो थांबेल असं वाटतं? हो. मला वाटत नाही सर ते इथं थांबणार म्हणून बेको, कारण की याला एवढी काही सुविधा म्हणजे मिळालेली आहे आणि चालना मिळालेली आहे. हम्म. आणि ही चालना मला नाही वाटत की हे बंद होईल म्हणून. हम्म. तर आता आणि अत्रा म्हणून जे अधीक्षक याला आहेत, नाही अत्रा म्हणून जे अधीक्षक आहेत त्यांचा रोल काय होता या सगळ्या कामामध्ये? आता त्यांचा रोल बिको पूर्ण राजनीतिक बिको वळण आहे आणि त्यांच्या पाठीशी शासन पण उभं आहे, म्हणून त्यांना काही तेवढं वाटत नाही. नाही पण ते आता काय म्हणून आहे तिथे? हॅलो सर, कोणत्या पदावर आहेत ते आता? ते सर वरिष्ठ तुरुंग अधिकारी आहे. वरिष्ठ तुरुंग अधिकारी. त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही ना काही? हा, नाही त्यांच्यावर अजून कुठलीही कारवाई झाली नाही आहे. फक्त कांबळे साहेबांवरच कारवाई झालेली आहे. आणि जे बाकीचे जे काही चॅनल आहे आणि ते एवढं लंब चॅनल आहे की हे शोधणं फार कठीण आहे, कारण की पैसा. आणि मी मॅडमला प्रत्येकदा पत्र व्यवहार मी केलेला आहे आणि ते कचरा कुंडीतच टाकण्यात आलेला आहे. आणि जर यांनी एक अर्ज कर्मचाऱ्याच्या अगेन्स्टमध्ये टाकला तर लगेच त्याला सस्पेंड आणि डिसमिस. आणि हा तर एवढा मोठा इश्यू आहे. हा इश्यू लहान नाहीये सर. नाही आता कांबळेंना जे पाच कैदी. नाही ठीक आहे, तुम्ही यापूर्वी पाठपुरावा केला होता, शेवटी तुम्हाला राहावला नाही आणि तुम्ही माध्यमांशी बोललात. हे कांबळे म्हणून जे होते ते काय म्हणून होते तिथे? तिथे अधीक्षक म्हणून होते सर. अच्छा, आता कांबळेंचा रोल काय होता? हे सगळ्यांना पाठिंबा होता कांबळेंचा? सगळ्यांना बिलकुल पाठिंबा म्हणजे सगळ्यात मेन हे होते. आणि त्यांच्या पाठीशी यांचं एक चॅनल होतं 8 लोकांचं. आणि वर्षभर काही कर्मचारी त्यांच्या ड्युट्या परमनंट होत्या सर. आणि हेच त्यांची ओळख म्हणजे दलाल. नाही आता अत्राम हे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आहेत. हो, त्यांचाही सहभाग आहे. त्यांचाही सहभाग आहे. आणि जे गोलमध्ये जे काही अधिकारी आहेत, जे छोटी गोल बडी गोल. मी खूप सविस्तर चर्चा करतोय. वायसी पवार साहेब मला सांगा की एका तुरुंग अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित केलं, त्याच्यावरती जे तुरुंग अधिकारी म्हणजे हे सगळं रॅकेटने होत असणार, हे चॅनल असणार. अशा वेळेला एवढी गंभीर परिस्थिती आहे ना, 5-5 कैदी पळून जातात मुक्काचे. अशा वेळेला सरकारने काय केलं पाहिजे? संपूर्ण तुरुंग अधिकाऱ्यांची जे नेक्सस आहे ते एकाला निलंबित करून पूर्ण होईल ते नाही. ह्या प्रकरणामध्ये या प्रकरणाशी संबंधित जे लोक असतील पळून गेले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्यांचा याच्यात रोल आहे की गार्ड कोण होते याला नेणारे, याच्यावरती सुपरविजन कोणाचं होतं. पण कांबळे मला वाटतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला जे वाटतं ते तुरुंग अधीक्षक आहेत मला वाटतं, त्यांना निलंबित केलं आहे. त्याबरोबर आणखीन काही लोक असतील जे त्या चॅनलमध्ये आहेत. चॅनलमध्ये म्हणजे हे पर्टिक्युलर 5 कैदी पळून जाण्यामध्ये ज्यांचा सहभाग नाही म्हणत मी, ज्यांचा रोल आहे की यांचं एकाचं सुपरविजन होतं, एक डायरेक्ट चार्जमध्ये होते, या सगळ्या लोकांवरती कारवाई एकाच वेळा झाली पाहिजे होती निलंबनाची. ती का झालेली नाही मला आत्ता फॅक्ट्स पूर्ण आपल्या समोर नाही आहेत. बिलकुल जे गवळी सांगतात त्याच्यावरती चर्चा